जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. हा व्हिडिओ बनवण्याच्या पूर्वी तुम्हाला एक सूचना देतो की आजकाल अशा विषयांवर जेव्हा मी व्हिडिओ बनवतो, मला इतरांचं माहिती नाही, पण पर्टिक्युलरली जेव्हा मी बनवतो तेव्हा तो व्हिडिओ 2-3 दिवसामध्ये रिस्ट्रिक्ट होऊन जातो. कधी कधी तो व्हिडिओ टाकल्या टाकल्या रिस्ट्रिक्ट होऊन जातो, त्याला डिमॉनिटाईज केलं जातं, कधी कधी काढून टाकला जातो. त्याचं कारण काय आहे नेमकं मला माहिती नाही. कुठलाही याच्यामध्ये शब्द आणि बघा, जिहाद, बलात्कार, धर्मांतर हे शब्द व्हायोलेशन आहे म्हणते यूट्यूबच्या पॉलिसीज. इतर व्हिडिओज मला दिसतात या संदर्भातले, पण मी नेमकं टाकल्या त्याचं व्हायोलेशन का होतं मला अजूनही समजलेलं नाही. त्यांच्याकडे कंप्लेंट टाकली यूट्यूबला, तर यूट्यूब काही हे अल्गोरिदमवर चालतं, तिथं की कुठला एक व्यक्ती बसलेला नाही. याचं अल्गोरिदमच असं सेट केलेलं असेल कदाचित, म्हणून मी हा व्हिडिओ टाकतोय. हा तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण की 2-4 दिवसांमध्ये तसे त्याचे व्ह्यू रेस्ट्रिक्ट होऊन जातात. रेस्ट्रिक्शन म्हणजे काय की त्याला प्रमोट केलं जात नाही, त्याच्यावर ॲड्स येत नाहीत, आणि ॲड्स न आल्यामुळे तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्याचे नोटिफिकेशन जात नाहीत, आणि शोधल्याशिवाय तो व्हिडिओ सापडत नाही, किंवा कधी कधी तो काढून टाकला जातो. तर एकंदरीतच हा विषय असा आहे. आपल्या पोलीस प्रशासन असो किंवा यूट्यूब असो किंवा समाज माध्यम असो, या विषयाच्या संदर्भात हा एक गुन्हा आहे, पण याच्या संदर्भातल्या जागृतीच्या बाबतीत इतके नियम आहेत. हा गुन्हा करणाऱ्यांवर इतके निर्बंध नाही आहेत आपल्या देशामध्ये, जेवढं या गुन्ह्याच्या संदर्भात जागृती पसरवणाऱ्यांवर निर्बंध आहेत. हे खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. लक्षात घ्या की लव जिहाद हा शब्द वापरणे म्हणा, किंवा त्याच्यामध्ये एखाद दुसरा शब्द इकडे तिकडे निघून गेला, तर पोलीस ज्या पद्धतीने ॲक्शन मोडमध्ये, ज्या पद्धतीने असा विषयांवर जागृती पसरवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई होते, तितक्या ताकदीने पोलीस कधीही लव जिहाद या विषयावर जागरूक राहते का, हा आमचा प्रश्न आहे. तर आज आपल्या विषयाला सुरुवात करू. निवेदिता मेनन नावाच्या एका महिलेने, जे JNUची प्रोफेसर होती, तिने त्या आफरा खानमला एक इंटरव्ह्यू दिला होता. त्यामध्ये तिने सांगितलं होतं की कशा पद्धतीने हिंदूंच्या स्त्रियांनाच हिंदू पुरुष आवडत नाहीत, त्यांना कशा पद्धतीने मुसलमानांच्या मुलांबद्दल आकर्षण असते, मुसलमानांच्या पुरुषांबद्दल आकर्षण असते, आणि ही लाजिरवाणी बाब आहे, त्यालाच लव जिहाद म्हणतात. आणि तीच गोष्ट हिंदू खूप याने सांगतात समोर येऊन की बाबा आमच्या मुलींसोबत लव जिहाद होते. वास्तविक पाहता हिंदूंना याची लाज वाटायला पाहिजे. निवेदिता मेनननी ते जे वाक्य बोललेलं आहे ना, त्याच्यामध्ये तथ्य नाही, याच्यातला भाग ते एकदम सत्य गोष्ट आहे. 100 लोकसंख्येमध्ये 80 हिंदूंची मुलं आहेत, 20 मुसलमानांची आहेत. पण ते 20 तुमचे 80 जर का पटवत असतील, 80 नाही पण एक जवळपास 30-40 जर का पटवत असतील, तर खरोखर हे हिंदूंना लाजिरवाणी बाब आहे. आणि आपणच काय त्याच्यात विक्टिम कार्ड खेळायचं, आणि आपणच काय बोंबलत बसायचं की धर्मांतरण कायदा आणा आणि अमुक करा टमुक करा. या नागपूरमध्ये हा जो प्रकार घडला, याच्यामध्ये मी सर्वस्वी महिलेला दोष देत नाहीये, मी या समाजव्यवस्थेला दोष देतो. ही समाजव्यवस्थाच अशी बनलेली आहे की स्त्रिया ह्या अलगद ट्रॅप होतील. समाजव्यवस्था कशी बनलेली आहे, तुम्ही उद्या एखाद्या शाळा महाविद्यालयामध्ये जा आणि तिथे तुम्ही या विषयावर जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करा. तिथल्या प्रिन्सिपल पासून तर तिथल्या शिक्षकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांच्या पॅरेंट्सपर्यंत सर्व तुम्हाला आडवे जातील. आमच्या मुलांच्या डोक्यामध्ये ही घाण टाकू नका, हिंदू मुसलमान त्यांना शिकू नका. तुम्हाला दीडशहानेपणा शिकवायला तिथं 1000 जण हजर असतील. प्रसंगी तुमच्या विरोधात कारवाई सुद्धा होईल, पोलीस सुद्धा तिथे येतील की तुम्ही हे विद्यार्थ्यांना काय शिकवत आहात. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन स्वधर्माबद्दल चिकित्सेच्या नावाखाली त्या मुलांच्या डोक्यामध्ये द्वेष भरला जातो. शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षक लोक स्वधर्माबद्दल त्या मुलांच्या डोक्यामध्ये द्वेष भरतात, त्यांच्या चळवळी चालवतात या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली, किंवा आपल्या जागृतीच्या नावाखाली, किंवा सो कॉल्ड सोशल रिफॉर्मच्या नावाखाली. स्वतःच्या चळवळी ते शाळा महाविद्यालयांमध्ये चालवतात, विद्यार्थ्यांना भडकवतात, त्यांना स्वधर्माच्या विरोधात उभं करतात. नक्षलवाद्याचा पहिला पाया, अर्बन नक्सलिझमचा आपल्या देशामधला पहिला पाया किंवा पहिली जी पायरी आहे तीच धर्मचिकित्सा आहे. स्वतःच्या धर्माला शिव्या देऊनच पोरांना नक्षलवादाकडे वळवलं जातं. त्यांना या देशाच्या सिस्टीमच्या विरोधात उभं करण्यासाठी, त्यांच्या हातात शस्त्र देण्यासाठी, भविष्यात ही व्यवस्था उलथून टाकण्यासाठी, समाजामध्ये अराजकता निर्माण करण्यासाठी पहिलं जर का कुठलं मोठं शस्त्र असेल तर ते म्हणजे स्वतःच्या संस्कृतीवर, परंपरांवर आणि प्रथांवर त्या मुलांच्या मनामध्ये शंका उत्पन्न करतात. अरे ते लेट देम डिसाईड ना, तुम्ही फक्त त्यांना विवेक द्या, ते त्यांचं ठरवतील ना. तुम्ही फोर्सफुली, हे फोर्सफुल कन्व्हर्जन आहे, त्यांचं जे धर्मांतरण आहे ते शाळा महाविद्यालयांमध्ये सुरू होतं. त्यांना दुसऱ्या धर्मात टाकलं जात नाही, पण त्यांना स्वतःच्या धर्मातून काढलं जातं.
एक वेळा ते स्वतःच्या धर्मापासून वेगळे झाले, अलिप्त झाले, की तिथे मग ख्रिश्चनिटी असो किंवा इस्लाम असो किंवा इतर कुठलाही पंथ असो किंवा इतर कुठली विचारसरणी असो, ती सहज तिथे इम्प्लिमेंट केल्या जाऊ शकते, तिथे ती लागू केल्या जाऊ शकते, जर का याचं डोकं खाली असेल स्वधर्माबद्दल. कारण की माणसाचा स्वभाव असा आहे की त्याला कशा ना कशाचा आधार पाहिजे असतो. नास्तिकता सुद्धा एक धर्मच आहे ना. आणि नास्तिकतेपेक्षा तर मोठा आंधळा विश्वास दुसरा कोणताच नाही. हा विषय खूप मोठा आहे. याच्यावर म्हणजे आपल्या देशामध्ये नास्तिकतेची चिकित्सा होत नाही, हेच मोठं दुर्दैव आहे. खरी चिकित्सा ही नास्तिकतेची झाली पाहिजे. याच्यावर माझे व्हिडिओज आहेत, तर मी आणखीनही बनवणार आहे. नास्तिकता सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे आपल्या समाजामध्ये, आणि हा धंदा आहे, हा व्यवसाय आहे. नास्तिक लोकांचं घर कसं चालतं कधी त्यांचे हे कळा. हेच कारण आहे की ह्या ज्या संघटना आहेत ज्या नास्तिकतेवर चालतात, त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉपर्टी डिस्प्यूट आहेत, सगळ्यात जास्त पैशाच्या संदर्भातल्या व्यवहारामध्ये वाद आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये तोच वाद आहे. क्रेडिटसाठी वाद आहेत. श्याम मानव आणि दाभोळकरांमध्ये तोच वाद होता. त्याचे कारण काय आहेत? क्रेडिटसाठी वाद काय आहेत? सगळं म्हणजे हे पब्लिक आहे, हे सब जानती आहे. सगळ्यांना माहिती आहे की तिथून पैसा कुठून येतोय, कशा पद्धतीने होत आहे, पण बोलायला कोणी तयार नाही. तर अशा पद्धतीने शाळा महाविद्यालयांमध्ये बॅकग्राऊंड बनवलं जाते तुमच्या मुलींना, त्या मुलींना अशा पद्धतीने ट्रेन केलं जाते की बाबा सगळं काही सारखे असतात, लव्ह जिहाद वगैरे असं काही नसतं. सुप्रियाताई सुळे सांगतात त्या पद्धतीने की मला लव्ह माहिती आहे आणि जिहाद माहिती आहे, पण लव्ह जिहाद वगैरे असं मला काही माहिती नाही. तर आपल्या पोरी ज्या पद्धतीने तिकडे ओढल्या जातात, त्याला आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे, मी हे दुसऱ्या तिसऱ्यांदा चौथ्या पाचव्यांदा सांगतोय, मला माहिती आहे की मी अलीकडे माझ्या एका जुन्या मैत्रिणीची प्रोफाईल पाहिली फेसबुकवर. जेव्हा मला दिसली तेव्हा मला दिसलं की ती तिच्या कुटुंबासोबत एका मुसलमानाच्या घरी, तिच्या मैत्रिणीच्या घरी ईद इफ्तारी ते साजरी करायला जाते. तिला आपल्यापेक्षा जास्त शब्द माहिती आहेत आणि ती म्हणते की हे मस्ट आहे, इट इज नेसेसरी, इट इज मस्ट टू हॅव मुस्लिम फ्रेंड. तुम्हाला एक मुस्लिम मैत्रीण असलीच पाहिजे, मित्र असलाच पाहिजे अशा पद्धतीनं. कारण की त्याच्याबद्दल मग तिने भरभरून लिहिलेलं आहे की कशा पद्धतीने इफ्तारी होते, कशा पद्धतीने ईदी दिल्या जाते, कशा पद्धतीने रोजे उघडले जातात. त्या संपूर्ण प्रोफाईलमध्ये रामनवमीबद्दल, महाशिवरात्रीबद्दल कुठे कशाचाही काही उल्लेख नाही. आपल्या मुलींना बेसिकली तिकडचं आकर्षण जास्त असतं. त्याला कारणच असं आहे की त्यांनी त्या पद्धतीने सजवलंय त्यांच्या धर्माला, त्याला दावत म्हणतात. आज आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा स्वतःला आंबेडकरवादी म्हणवणारे, स्वतःला अमकेवादी, ढमकेवादी, टमकेवादी म्हणवणारे तुमच्या धर्मावर प्रहार करण्यासाठी असे बसलेले आहेत आणि त्यांना आपण विद्वान म्हणतो. आता विजेता दहिया नावाचं ते बेना आहे, ते कॉक्रोच जनता पार्टीचा प्रवक्ता आहे. एक नंबर छिछोळे जाळे करतो तो. येड्यासारखा नाचतो. त्याचे म्हणजे तो अंबानीला माझी लाईफस्टाईल बघा, इतका मूर्ख आहे तो. हाय क्वालिटी, हाय लेवलचा मूर्ख आहे. पण त्याला आदर्श बनवणारी आपल्या समाजामध्ये हा जो युथ आहे, अशा चुतियांना तुम्ही आदर्श बनवताय तुमचा. अरे मूर्ख आहे तो. येड्यासारखं नाचतंय, ते स्वतःला इतकं सेल्फ ऑब्सेस्ड आहे, तो इतका सेल्फ ऑब्सेस्ड आहे, स्वतःला हिरो सारखं रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतोय. बिचारा त्यात तो येडा दिसतोय, जोकर दिसतोय आणि काहीतरी मोठे मोठे शब्द वापरतोय. मूर्खातला मूर्ख तर्क देतोय. आणि त्याच्यासारख्या लोकांना हे बनवणारे, आदर्श मानणारे आमचं जे युथ आहे, हे जे जेनझी आहे, अशा चुत्यांना आदर्श समजणारं आमचं जेनझी त्यांच्या प्रेमात पडतं. आणि हा असा आदर्श आपल्या समाजात कोण उभं करतंय? तर सोशल मीडिया पर्टिक्युलरली अशा लोकांना आदर्श म्हणून प्रस्थापित करते. मी मान्य करतो, 100% मान्य करतो की हिंदुत्ववादी म्हणवणारे स्वतःला भगवा वस्त्र वगैरे धारण करून टिळे लावून हे सुद्धा प्रचंड मूर्खतेचे स्टेटमेंट देतात. यामध्ये काही दुमत नाही. हे कुठून तरी काहीतरी विज्ञान शोधून आणतात आणि काहीतरी तुम्हाला सांगतात, हे मला माहिती आहे. पण या दोन्हीच्या मध्ये, या दोन्ही टोकांच्या भूमिकेच्या मध्ये कुठेतरी धर्म आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. समाजामध्ये अशा पद्धतीचे चुकीचे आदर्श उभे करून आपली पोरं तिकडे ओढली जात आहेत. त्यांना असं वाटतंय की बाबा हे त्यांना फॅन्सी वाटायला लागतं आणि त्यांना फार इम्प्रेस होतात ही पोरं. आणि त्याच्यामुळे काय होतंय की एक मानसिकता त्यांची सेट होऊन जाते की बाबा हे धर्म वगैरे काही नसतं, सगळेच. आणि हे ज्या पद्धतीने धर्मावर प्रहार करतात आपल्या, त्याच्यामध्ये काय फिलॉसॉफी आहे, त्याच्यामध्ये काय तत्वज्ञान आहे, ते कशा पद्धतीने समजून घ्यायचं आहे, कशा पद्धतीने जीवनाला बघायचं आहे धर्माच्या माध्यमातून. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. एक वेळा भगवद्गीता वाचायला लागलो, एक वेळा ज्ञानेश्वरी वाचायला लागलो की त्यामध्ये रमतो माणूस. त्यातलं तत्वज्ञान समजत जातं, त्याचा उलगडा होत जातो, तुम्हाला त्यातली फिलॉसॉफी समजत जाते. पण ती तुमच्यापर्यंत पोहोचूच द्यायची नाहीये. हेच कारण आहे की नास्तिक संमेलनांमध्ये जगद्गुरु तुकोबारायांना फुकाराम आणि माऊली ज्ञानोबारायांना अडाणेश्वर म्हणून संबोधलं जातं. आणि तरी सुद्धा वारकरी संप्रदाय पेटून उठत नाही, तरी सुद्धा कोणी तिथं केस करत नाही. एवढी नास्तिकांची चालती आहे आपल्या देशामध्ये, एवढा दबदबा आहे त्यांचा, एवढा रुतबा आहे की त्यांनी काहीही बोललं तरी चालतं. मग हे जेव्हा युथ पाहतं की बाबा स्वामी समर्थांपेक्षा, प्रभू रामचंद्रांपेक्षा शरद पवार जास्त शक्तिशाली आहेत, तेव्हा त्यांना समजतं की तुमचे देव पानचट आहेत, पचकट आहेत, त्यांच्यात क्षमता नाही आहेत.
वास्तविक पाहता धर्माचं सूत्रच तसं नाही आहे. देव कधीच रक्षणासाठी येत नाही. तिथं मी खूपदा बोलतोय की पूर्णावतार परमात्मा परमेश्वर तिथे साक्षात श्रीकृष्ण उभे आहेत, तरी म्हणतात की अर्जुना तू धर्माचं रक्षण कर. पण हे अर्जुन हाणगे आणि नपुंसक झालेले आहेत आमच्या समाजात. कारण की त्यांना अशी मानसिकता दिलेली आहे, बघा तुमचा देव स्वतःचं रक्षण करू शकत नाही. पवार साहेबांवर शब्द बोलल्यानंतर 40 दिवसाची कोठडी आहे. पण त्याच पवार साहेबांच्या समोर तुमच्या प्रभू रामचंद्रांबद्दल किंवा स्वामी समर्थांवर चित्रपट बनवणाऱ्या एका स्त्रीच्या संदर्भात ज्या पद्धतीने अत्यंत गलिच्छ भाषा वापरून एखादा व्यक्ती पोस्ट करू शकतो, त्याच्यावर जेव्हा कारवाई होत नाही ना, तेव्हा या पोरांचा विश्वास पक्का होतो की देव वगैरे धर्म वगैरे सगळ्या फालतू गोष्टी. आणि हे या विश्वास पक्का झालेला युथ जेव्हा इस्लामला बघतो ना, त्यातला जो फॅन्सीनेस त्यांना दिसतो, त्याच्यामध्ये ते सच्चा मुसलमान वगैरे आणि ते सगळं जे दिसतं त्यांना हिजाब वगैरे, अल्लाह ताला चावी वगैरे सगळ्या त्या गोष्टी दिसतात. नबी गुस्ताखे नबी की एक सजाची शक्ती त्यांना दिसते ना, त्याला ही पोरं भारावून जातात. त्याच्याकडे ते आकर्षित होतात. त्यांचं ते जे ज्या पद्धतीने स्वतःला ते कॅरी करतात. आता आपण सुज्ञ आहोत, समजूतदार आहोत, म्हणून त्याच्यातला मूर्खपणा आपल्याला स्पष्ट दिसून येतो. पण ही जी जेनझी आहे, ही जी तरुणाई आहे, त्यांना त्यातलं ते फॅन्सीनेस दिसतं, त्यातलं ते म्हणजे एक तामझाम दिसतो आणि बहुतेक मुली आपल्या तिकडे ओढल्या जातात. आता या केसमध्ये सुद्धा हे काय आहेत, लहानपणीचे मित्र आहेत. मी कायमस्वरूपी एक उदाहरण देत असतो की आम्ही एका लव्ह जॉबच्या केसमध्ये मी जेव्हा वडिलांना बघितलं, त्यांना बघितल्या माझ्या लक्षात आलं की ही बिलॉंग्स टू डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट पर्टिक्युलरली. आणि मी त्यांना विचारलं तर ते खरोखर पोलीस डिपार्टमेंटचे निघाले. ते रिटायर्ड होते आणि त्यांना विचारलं की बाबा हे तुमच्या मुलीचं हे कसं काय, म्हणजे ओळख कशी काय झाली त्या मुलासोबत. म्हणते ते लहानपणापासून सोबत खेळायचे. हा पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे, पण त्याला अजूनही माहित नाही की कशा पद्धतीने समाजामध्ये काय वातावरण. तो त्या मुलीला खेळू द्यायचा. आज रोजी हे जे मला एक समजत नाही की एक कमेंट होती खाली की बाबा अशी कोणती प्रॉपर्टी डीलिंग आहे की जे हॉटेलच्या कमऱ्यामध्ये होते, हॉटेलच्या रूममध्ये होते, हॉटेलच्या खोलीमध्ये अशी कोणती प्रॉपर्टी डीलिंग आहे की जे होत आहे, कंडक्ट केली जात आहे. इथे या एअरफोर्स ऑफिसरची पत्नी जी आहे ती कोण आहे, प्रॉपर्टी डीलर आहे आणि ती त्याच्यासोबत एका हॉटेलच्या खोलीत गेलेली आहे. समस्या आपली इथूनच सुरू झालेली आहे. आपण तंत्र मंत्र जादू टोना फसवलं, फूस लावून फसवलं. मी म्हणतो की हे जे आरोप आहेत, फूस लावून पळवणे, आमिष दाखवून बलात्कार, हे आरोपच रद्द केले पाहिजे. अरे बाबा तुम्ही स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊ शकत नाही. सरकार आणि नैतिकता आणि कायद्याचं रसमिसळ तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला आज कायद्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर पाहिलं तर सगळं काही म्हणजे जर का कायद्यानं जर का चाललं तर त्याच्यामध्ये नैतिकता कुठेतरी खूप मागे राहून जाते. नैतिकतेच्या गप्पा करणारा आमिर खान. आता समस्या काय होते की एखाद्याने 4 चांगली कामं केली ना, मला परवा एकानं प्रश्न विचारला की दादा तुमच्या नाना पाटेकर यांच्यावर बनवलेल्या व्हिडिओला काही निगेटिव्ह कमेंट्स आहेत की. म्हटलं का बरं. नाही म्हणे मी एका ग्रुपमध्ये पाठवलं तर तिथे सगळेजण म्हणत होते की नाना पाटेकरचं काम किती मोठं आहे, किती मोठा माणूस आहे, काय फरक. हे जे आपला जो मूर्ख समाज आहे ना, की एखाद्याने 4 मोठी कामं केली तर मग त्यांना अधिकार प्राप्त होतो की त्याने काही भाष्य केलं तरी चालेल. इथे सगळी माती खातोय आपण. आमिर खानने काय केलं, परवाच्या दिवशी तो त्याची कार घेऊन आला, त्याच्यामध्ये त्याची पहिली पत्नी, त्याची दुसरी पत्नी, त्याची तिसरी पत्नी आणि चौथी गर्लफ्रेंड, त्या चौघींनाही एकाच कारमध्ये तो घेऊन गेला. तो मुततोय तुमच्या नैतिकतेवर, तो हागून गेलाय तुमच्या याच्यावर, संस्कारांवर. सत्यमेव जयतेमध्ये फिशी रडणारा हा आणि याच्या बायकोला आपल्या देशामध्ये भीती वाटते, तो 4ही बायका सोबत वागवतोय. पण कायदेशीररित्या त्याने काय केलं, पहिल्या तिघींसोबत त्याने काय केलं, डिवोर्स घेतला. हे कायदेशीर दृष्ट्या तो कुठल्याही चुकीत फसत नाही, पण नैतिक दृष्ट्या ते योग्य आहे का. तो आजही 4 जणी वागवतोय ना. वागवण्याचा अर्थ काय आहे तुमच्या लक्षात येतोय का. मूर्ख आहात का तुम्ही. पण फक्त त्याने नाम फाउंडेशनसाठी काम केलेलं आहे म्हणून नाना पाटेकर आम्हाला सांगू शकतो की हात जोडणं, हात उघडे करून तेवढं हिंदू मुसलमानातला फरक. आणि हा येऊन याची बायको घाबरू शकते आणि याला देश सोडायचा असतो. हा आपल्या तुर्कस्तानामध्ये जाऊन तिथे त्या तुर्कीच्या प्रेसिडेंटला तो भेटू शकतो. हे तो का करू शकतो, कारण की त्याला माहिती आहे की हिंदू चुती आहे आणि त्याच्यातलेच 50 लोक आपले बाजू घेऊन उभे राहतील. अरे त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केलंय. शेतकरीचा विषय खूप भावनिक करून ठेवला आम्ही. तुमच्या सगळ्या ज्या कुटुंब व्यवस्था आहे, तुमची जी सगळी नैतिकता आहे, प्रथा पद्धती परंपरा आहेत, त्यांच्या आईला घोडे लावण्याचं हे जे काम निस्वार्थीपणे ही लोक करत आहेत, वेगवेगळे फाउंडेशन स्थापन करून त्याच्यामार्फत शेतकऱ्यांसाठी काम करून त्यांना तुम्ही अधिकार देऊन देता. तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना ढवळाढवळ करण्याचा, त्यांना प्रत्येक गोष्टीवर भाष्य करण्याचा, तुमच्या प्रथा पद्धती परंपरा, तुमचे धर्म, तुमचे संस्कार, त्याच्यावर बोलण्याचा अधिकार त्यांना कसा काय प्राप्त झाला. 4 चांगली कामं केली म्हणून. अरे ते तुम्ही करा. अरे आम्ही कशाला करू, हे काम सरकारचं आहे, आम्ही कशाला करू. धर्मरक्षा वयासाठी करण्यासाठी आम्ही धर्म केल्यानं काय होणार आहे. तू इकडे ये, चर्चा कर, आपण सांगू धर्म केल्यानं काय होणार आहे. तिथे बसून फुटाने फोडण्यात काही अर्थ नाहीये. आज मनुष्य आणि पशु याच्यामधला फरक स्पष्ट करणारी गोष्ट केवळ धर्म असते.
आज आपला जो समाज हा टिकून आहे हा केवळ धर्माच्या आधारावर टिकून आहे, तुमच्या कायद्यांच्या आधारावर तो टिकून नाहीये. कायद्याच्या आईला तर कधीचा घोडा लागलेला आहे आपल्या देशामध्ये. रोज न्यायालयाचे नवीन नवीन निर्णय तुम्ही बघू शकता. त्याच्याद्वारे तुम्ही समजून घ्या की आपल्या देशामध्ये कायद्याची अवस्था काय झालेली आहे. करपू नावाचा एक चित्रपट आला, चित्रपट भंगार आहे तो साऊथ इंडियन स्टाईलने तो हे केलेला, पण ते करपू वेट्टई नावाचा जो देव आहे त्याच्या संदर्भात तो आहे की त्याला सुद्धा न्यायालयामध्ये उभं करून न्यायाधीश म्हणते की तुम्हाला आतापर्यंत युअर ऑनर वगैरे बोललेला नाही आहेस, युअर हायनेस वगैरे बोललेला नाही आहेस, त्याला माफी मागायला लावतो. देवाला सुद्धा न्यायव्यवस्था माफी मागायला लावू शकते. त्यातला तो जो पर्टिक्युलरली मदतला जो सीन आहे तो खरोखर विचार करायला लावणार आहे. देवाला सुद्धा गुडघ्यावर आणू शकते आपलं न्यायव्यवस्था. इतका म्हणजे न्यायव्यवस्थेतला भ्रष्टाचार त्याच्यामध्ये इतका स्पष्ट दाखवलेला आहे. न्यायव्यवस्था आपली किती सडलेली आहे त्याच्यावर स्पष्टपणे भाष्य केलेलं आहे. त्या पिक्चरची सुरुवात आणि शेवट जर का सोडला ना तर त्या चित्रपटामध्ये मध्ये जे गांभीर्य घेतलेलं आहे ते अतिशय उत्तम आहे. रडायला येतं त्या चित्रपटामध्ये आपल्या न्यायव्यवस्थेकडे बघितल्यानंतर. आज या व्यवस्थेमध्ये जर का आपण माणूस म्हणून टिकून आहोत तर त्याला कारण केवळ धर्म आहे. आज आपल्यामध्ये जे संस्कार आहेत, आपल्या डीएनए मध्ये ज्या गोष्टी उतरलेल्या आहेत, केवळ त्यामुळे आज आपला देश टिकून आहे. हळूहळू ते कमी होत चाललंय आणि ते जसं जसं कमी होत जाईल आणि जसं जसं ते संपेल तसतसं आपल्या देशाची काय दुरावस्था होणार आहे याची कल्पना सुद्धा करवत नाही. हा वारकरी संप्रदाय आहे, पंढरीचा विठोबा आहे, तिकडे बालाजी आहे, तिकडे उत्तरेमध्ये देवस्थान आहेत, आपले काशी विश्वेश्वर आहे. तोपर्यंत या सगळ्या गोष्टी साबूत आहेत. या गोष्टी लक्षात ठेवा. लोकांना हसायला त्या गोष्टींबद्दल, पण लक्षात घ्या ज्या दिवशी या संपतील, ज्या दिवशी केरळमधून हे अय्यप्पा स्वामीचं अधिष्ठान हलवण्याचा का प्रयत्न चाललेला आहे याचा कधी तुम्ही विचार केलाय का? अय्यप्पा स्वामीचं महात्म्य कमी करण्याचा इतका प्रयत्न का चाललेला आहे? केरळमधून अय्यप्पा गेला, सगळं गेलं, समजून जा. केरळ ऑलरेडी आपल्या हातून गेलेला आहे, संपलेला आहे. तिथं जो तुरळक हिंदू आहे तो कुठल्या भरोश्यावर बसलेला आहे तर तिथल्या देवस्थानांच्या, तिथल्या देवतांच्या महिमा मंडळांच्या आधारावर तो बसलेला आहे तिथे. एक वेळा त्याचा विश्वास ढासळला की ते सगळं संपलं. आज हा विश्वास ढासळण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत त्याचे हे परिणिती आहे की आपल्या मुली, आपल्या महिला अलगद सहजपणे त्या लोकांच्या जाळ्यात येतात, त्या लोकांच्या जाळ्यात सापडतात. पर्टिक्युलरली झोपडपट्टी आणि एलिट वर्ग. मध्यम वर्ग अजूनही लांब आहे, पण झोपडपट्टीतला जो वर्ग आहे आणि जो एलिट, सोफिस्टिकेटेड, हाय स्टँडर्ड, हाय प्रोफाईल लोक जी आहेत ती लोक सहजपणे ह्या जाळ्यामध्ये फसतात, कारण की त्यांचा अब्दुल कधी तसा नसतोच. आपल्या महिलांना जागृतीची आवश्यकता आहे, स्वधर्माच्या पुनर्स्थापनेची आवश्यकता आहे, पुनर्प्रस्थापनेची आवश्यकता आहे, गातात ज्ञानेश्वरीची आवश्यकता आहे, भगवद्गीतेची आवश्यकता आहे. त्या गोष्टी सोडून तुम्ही इतर कितीही फापट पसारा केला, त्या गोष्टी सोडून तुम्ही इतर किती जागृतीचा प्रयत्न केला, किती धर्मांतर विरोधी कायदे आणि किती लवचिकता विरोधी कायदे आणले, काही एक फरक होणार नाही. जोपर्यंत इथे प्रकाश पडणार नाही, जोपर्यंत स्वधर्म, स्वसंस्कृती, स्वपरंपरा, स्वप्रथा, स्वतःच्या देशाबद्दल, स्वतःच्या राष्ट्राबद्दल जोपर्यंत सन्मान जागृत होणार नाही की मी एका वैभवशाली, गौरवशाली परंपरेतून येतो. रोज मी पाहतो, रोज 50 लोक बोलतात की आपली परंपरा, आपल्या प्रथा एकदम नालायक होत्या, अन्याय झाला, अत्याचार झाला, 5000 वर्ष झाले पाणी पिऊ दिलं नाही, बरं झालं ही प्रथा संपली, ही बरं झाल्या पद्धती संपल्या, बरं झालं सनातन संपला, सनातन ही कीड आहे, सनातन हे एवढे जे धर्माच्या जीवावर उठलेली लोक आहेत ती सगळी हे परधर्माच्या पैशावर पोचलेली लोक आहेत, बाहेरच्या फंडिंगवर पोचलेले लोक आहेत. पण ही गोष्ट आमच्या समाजाला समजून घ्यायचंच नाहीये. जेव्हा प्रगती, विकास या विषयांवर आपण बोलतो की जेव्हा धर्माचा विषय येतो तेव्हा तुम्ही विकास पुढे करता, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की बरोबर धर्माचा विषय आला की तुम्हाला शेतकऱ्यांचा आणि विकासाचा विषय सुचतो. पण तुम्ही कधी तुमच्या रहनुमा जे आहेत, कधी तुमचे जे पक्ष आहेत, ज्या पक्षांच्या हातात तुम्हाला सत्ता हवी आहे, त्यांना कधी हा प्रश्न विचारला का की तुम्ही विकासाबद्दल का बोलत नाही? तुम्ही जाती 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 5000 वर्ष झाले हे का बोलत असता? का तुम्ही कायमस्वरूपी ब्राह्मणवाद आणि मनुवाद करत असता? का तुम्ही रस्त्यावरच्या खड्ड्यांबद्दल बोलत नाही? का तुम्ही महागाईबद्दल सतत बोलत नाही? का तुम्ही पर्यावरणाबद्दल सतत बोलत नाही? का तुम्ही E20 पेट्रोल बद्दल बोलत नाही? का तुम्ही E80 पर्यंत ते पेट्रोल जाते त्याच्याबद्दल बोलत नाही? त्याचा कट तुम्हाला पोहोचलेला आहे. राहुल गांधींनी आजपर्यंत जेवढ्याही रॅल्या काढल्या आणि जेवढ्याही आपल्या सत्ताधारी पक्षावर टीका केलेली आहे त्यातला एकही पॉईंट आजपर्यंत व्हॅलिड पॉईंट म्हणून मी पाहत नाही. एकाही व्हॅलिड पॉईंटवर त्यांनी आतापर्यंत टीका केली नाही आहे. सोशल मीडियावर मोदी विरोधी काम करणारे बरेचशी पोरं आहेत की जे व्हॅलिड बोलतात, जे योग्य बोलतात, त्यांचे मुद्दे तरी निदान ह्या व्यक्तीने कॉपी करावे, पण ते करताना आपल्याला दिसत नाही. कारण की त्याला सुद्धा तेच करायचं आहे, त्याला सुद्धा धर्मच तोडायचा आहे. आणि या सगळ्यांनी मिळून हा जो धर्म तोडण्याचा ठेका घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्या मुलींची जी मती जी मारली गेलेली आहे, आज ह्या रील्स बघणाऱ्या मुली, आज ह्या त्या स्नॅपचॅटवर स्टोरीज लावणाऱ्या पुरी, आज ज्यांना काही समाजाशी सोयरसुतक नाही, ज्यांना इतिहास माहित नाही, ज्यांना समाज व्यवस्था माहित नाही, ज्यांना नागरिकशास्त्र माहित नाही, ज्यांना इलेक्शन्स माहित नाही, ज्यांना काहीही माहित नाही, ह्या ज्या आपल्या मुली आहेत त्या सहजरित्या, अलगदरित्या त्या लोकांच्या जाळ्यामध्ये सहज ओढल्या जातील. कारण की आपण जागृतीकडे फोकस करत नाही, आपण स्वधर्माकडे फोकस करत नाही, आपण स्वतःकडे फोकस करत नाही, आपण दुसऱ्याची लाईन कापण्यामध्ये बिझी आहोत. जोपर्यंत तुम्ही स्वतःची लाईन वाढवणार नाही,
जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मुलींशी उपनिषदांवर चर्चा करणार नाही, त्याच्यासाठी तुम्ही मोठमोठे कॉन्क्लेव्ह भरवणार नाही, जोपर्यंत त्यांना इथे इग्नाइट करणार नाही, जेव्हा त्यांना तत्वज्ञानाच्या स्तरावर जोपर्यंत तुम्ही त्यांना जागृती घडवून आणणार नाही, तोपर्यंत ह्या घटना घडतच राहतील. याला कोणीही थांबवू शकत नाही. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.